अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे गुरुचरित्र पारायण. दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं, कोणते नियम पाळायचे, अटी काय आहेत, नियम काय आहेत, हे पारायण कोण करू शकतं, या पारायण काळात आपल्याला काय खायचं आहे काय नाही, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, व्हिडिओ मोठा होईल पण माहिती पण तितकीच महत्त्वाची आहे. तुम्हाला जी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही. बघा, या जगाच्या पाठीवर कोणतीही समस्या असू द्या, तुमचा कोणताही कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या, या जगाच्या पाठीवर कितीही अशक्य गोष्ट असू द्या, ती गुरुचरित्र पारायणाने शक्य होते. तुमचा कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला कितीही मोठी समस्या असू द्या, तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या, ती किती कठीणातली कठीण इच्छासुद्धा या गुरुचरित्र संकल्पपूर्वक तुम्ही ज्या ग्रंथाचं पठण केलं तर तुमची ती इच्छा 100% पूर्ण होते. हा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ साधा सुद्धा नसून एक दैवी शक्तीने भरलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ खूप पवित्र आहे. त्यामुळे जो कोणी व्यक्ती, जो कोणी भक्त या ग्रंथाचं नियम अटी पाळून पारायण करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच्या घरातले जे काही दोष असतात, वास्तुदोष असेल, त्याचा पितृदोष असेल, ते सगळे दोष त्याचे नाहीसे होतात. त्याच्या कुंडलिकेत काही दोष असतील ते सुद्धा त्याने नाहीसे होतात. त्याला काही दोष लागलेले असतील, त्यांनी काही म्हणजे आपले काही कर्म असतात की ज्यामुळे आपल्याला दोष लागत जातात, ते सुद्धा दोष या ग्रंथाच्या पठणाने नाहीसे होतात. तुमचं प्रारब्ध उजळायला लागतं, तुमच्या सर्व इच्छा याने पूर्ण होतात. इतका हा प्रभावी ग्रंथ आहे. म्हणून मी सगळ्या भक्तांना कळकळीची विनंती करेल की तुम्ही असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण केलंच पाहिजे, पण मी तुम्हाला सांगेल की वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण तुम्ही करायलाच पाहिजे, जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या घरामध्ये कशाचीही कमी राहणार नाही. इतका हा प्रभावी ग्रंथ आहे. खूप ताकद या ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ तुमच्या जवळ जर असेल आणि तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेले तर कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही, एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहे. हा साधासुद्धा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास आहे. जो व्यक्ती मनपूर्वक श्रद्धेने या ग्रंथाचं पठण करतो, याचं पारायण करतो ना, त्याला विलक्षणीय असे अनुभव येतात. त्याला साक्षात दत्त महाराजांचं दर्शन घडतं. इतका हा प्रभावी ग्रंथ आहे. तर चला, आता दत्त जयंतीनिमित्त या ग्रंथाचं पठण कसं करायचं ते आपण बघूया. तुम्हाला 20 तारखेपासून या ग्रंथाचं पठण करायचं आहे. दत्त जयंती आहे 26 तारखेची. बघा, दत्त जयंती ही 26 तारखेची आहे, तर तुम्हाला 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत या 7 दिवसामध्ये हा ग्रंथ तुम्हाला पठण करायचा आहे. आणि 27 तारखेला तुम्हाला उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ शेअर करणारच आहे. आज फक्त आपण ह्या 7 दिवसात 26 ते 26 तारखेपर्यंत या 7 दिवसाच्या कालावधीत या ग्रंथाचं पठण कसं करायचं, कोणते नियम पाळायचे, या दरम्यान काय खावं काय नाही, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता बघा, 20 तारखेपासून तुम्हाला या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करायची आहे, म्हणजे हे पारायण तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला तुम्हाला 4 कुत्रे आणि एका गाईला छोट्या छोट्या गव्हाच्या पिठाच्या सांडक्या करून तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत. 4 कुत्रे आणि एका गाईला 19 तारखेला. आणि 20 तारखेपासून तुम्हाला या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करायची आहे. ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांना जर 19 तारखेला जमलं नाही चाणक्या करून खाऊ घालायला, तर त्यांनी 20 तारखेला जरी खाऊ घातल्या 4 कुत्रे आणि एका गाईला चाणक्या करून तरी चालणार आहे. म्हणजे काही काहींना अडचण असते की काही काहींना 19 तारखेला जमत नाही, त्यांनी 20 तारखेला जरी खाऊ घातल्या तरी चालणार आहे. तर 20 तारखेला तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे. हे पारायण तुम्ही पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत करू शकता. पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 पर्यंत.
फक्त मधात जो दुपारी 12 ते 12:30 हा काळ आहे, त्या काळामध्ये तुम्हाला हे पारायण करता येणार नाही. कारण आपण त्या काळात कोणतीच सेवा करत नाही. कारण तो काळ एक दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो. तर मी तुम्हाला सांगेल की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही हे पारायण केलं तर अतिशय उत्तम आहे. त्याचे खूप लाभ तुम्हाला मिळतील. 100 पटीने फळ तुम्हाला या ग्रंथाचं मिळेल जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलं तर. दुपारी काय होतं ना, आपल्याला आळस चढतो आणि हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की बऱ्याच जणांकडनं हे पारायण पूर्ण होत नाही. कारण की हा ग्रंथामध्ये खूप एनर्जी आहे, खूप ताकद आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला सेवा करताना झोप येते, आळस येतो. कारण की आपल्या घरातली नकारात्मकता ही बाहेर पडत असते. आपल्या शरीरातली नकारात्मकता बाहेर पडत असते. मग या ग्रंथामध्ये तर खूप एनर्जी आहे. म्हणून दुपारनंतर जर तुम्ही म्हणाल की मी दुपारनंतर करेल, तर तुम्हाला आळस चढेल, असं कदाचित होऊ शकतं. तुम्हाला जर शक्य नसेल ब्रह्ममुहूर्तावर, तर तुम्ही दुपारीच करा. काही हरकत नाही. एकदा जर आपण मनाशी ठरवलं, तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. फक्त आळस आपल्याला येऊ द्यायचा नाही या 7 दिवसांमध्ये. तर बघा, ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम. ब्रह्ममुहूर्त म्हणजे कोणता? पहाटे 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत हा जो काळ आहे, त्या काळात तुम्ही जर पारायण केलं तर अतिशय उत्तम आहे. तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्त करायचं असेल तर तुम्ही 3-3:30 वाजता उठा. 4 वाजता हे ग्रंथ पठणाला सुरुवात करा. हे दररोज तुम्हाला हा ग्रंथ वाचायला, हे पारायण करायला तुम्हाला रोज 2 ते 2.5 तास लागतील. पहिल्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ लागेल कारण त्या दिवशी आपण पूजा मांडणी करत असतो. त्यानंतर आपण हे पारायण करत असतो. तर पूजा मांडणी तुम्ही आदल्या दिवशी जरी रात्री करून ठेवली, म्हणजे 19 तारखेला जरी रात्री तुम्ही पूजा मांडणी करून ठेवली तरी काही हरकत नाही. तुम्ही करू शकता. पण 20 तारखेला सकाळी उठून जरी तुम्ही केली तरी काही हरकत नाही. तर आता बघा, तर तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आहेत आणि त्या पहिल्या दिवशी आपल्याला ग्रंथ वाचायला, म्हणजे हे पारायण वाचायला जास्त वेळ लागतो. साधारण तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतील. 2.5च तास लागतील. मला तर 2.5 तासच लागतात. 2.5 तास ते 3 तास तुम्ही धरून चला, पहिल्या दिवशी तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 तास, कधी तुम्हाला 1.5 तास लागेल. कारण की प्रत्येक दिवशी वाचायचे अध्याय हे वेगळे आहेत. कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे. आधी याचे नियम बघून घ्या. तर तुम्हाला पूजा मांडणी करून तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायला सुरुवात करायची आहे. आता पूजा मांडणी कशी करायची? तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही तो ठेवा. नसेल तर आपल्या स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे त्यानंतर एक लोटा भरून पाणी तुम्ही ठेवा किंवा एक ग्लास भरून पाणी ठेवा. एखादं फळ तुमच्या घरात जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवा. तुम्ही तिथे कळस मांडू शकता. जर तुम्हाला कळस मांडणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्रीफळ तिथे ठेवून द्या. श्रीफळ अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या या पूजा मांडणीमध्ये. श्रीफळ तुम्हाला ठेवायचं आहे. श्रीफळ नुसतं तुम्ही ठेवू शकता किंवा कळस मांडून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर हा ग्रंथ जो आहे, गुरुचरित्र ग्रंथ, हा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. तुमची जी जपमाळ आहे ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि दिवा अखंड 7 दिवस आपला चालू राहायला पाहिजे असा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. दत्त महाराजांचा फोटो किंवा आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती, त्याच्यासाठी एक लोटा भरून पाणी, एखादं फळ, श्रीफळ किंवा कळस मांडा. त्यानंतर कुरुक्षेत्र ग्रंथ तिथे ठेवायचा आहे. नंतर माळ ठेवायची आहे आपली आणि आपल्या स्वामींसाठी खडी साखर किंवा एखाद्या वाटीमध्ये साखर भरून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. ही मांडणी तुम्ही चौरंगावर करा, पाटावर करा, तुमच्या यथाशक्तीनुसार. चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून ही पूजा मांडणी करा. पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा हा ग्रंथ पठण कराल, जेव्हा तुम्ही हा ग्रंथ वाचायला बसाल, तेव्हा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहीत आहे. संकल्प करताना म्हणायचं आहे की तुमचं नाव तुम्हाला सांगायचं असतं, गोत्र सांगायचं असतं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र असं म्हणायचं असतं. त्यानंतर तुम्हाला स्वामींना सांगायचं असतं की स्वामी, मी हे पारायण दत्त जयंतीनिमित्त करत आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि संकल्प तुम्हाला सोडायचा असतो. तर अशा पद्धतीने संकल्प सोडून त्यानंतर तुम्हाला या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करायची आहे. आता बघा, ग्रंथाच्या पठणास सुरुवात करताना दिवा, अगरबत्ती आपली चालूच असली पाहिजे, लक्षात घ्या. अगरबत्तीसुद्धा चालूच ठेवा. त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी, आता कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत ते तुम्हाला सांगते. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत.
तिसऱ्या दिवशी तुम्हाला 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. पाचव्या दिवशी तुम्हाला 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. सहाव्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत. तर असं तुम्हाला 7 दिवसात हा ग्रंथ तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. हे पारायण तुम्हाला वाचायचं असतं. पहिल्या दिवशी जेवढे अध्याय आहेत तेवढेच तुम्हाला वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी जेवढे अध्याय आहेत तेवढेच वाचायचे आहेत. कमी जास्त अध्याय वाचू नका. जेवढे दिलेले आहेत अध्याय प्रत्येक दिवसाचे तेवढेच वाचा. आता बघा, हे पारायण कोण करू शकतं? हे पारायण स्त्रिया सुद्धा करू शकतात आणि पुरुष पण करू शकतात. जो पूर्वीचा ग्रंथ होता ना, तो ग्रंथ स्त्रियांना वाचायला जमत नव्हता, कारण त्याच्यामध्ये अशा ओव्या होत्या की ज्यामुळे त्या स्त्रियांना त्रास होत होता. पण आपला जो दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आहे गुरुचरित्राचा, हा ग्रंथ महिला सुद्धा वाचू शकतात आणि पुरुष सुद्धा वाचू शकतात. कोणी विधवा महिला सुद्धा वाचू शकतात, काही हरकत नाही. हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला स्वामींच्या जवळपासच्या केंद्रामध्ये मिळून जाईल. तुमच्या जवळपास स्वामींचा केंद्र जिथे कुठे असेल तुम्ही शोधा, तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. हा ग्रंथ तुम्ही घेऊन या. 200 रुपये किंमत आहे, पण खूप प्रभावी आणि खूप म्हणजे हे पारायण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी करायलाच हवं असं म्हणतात. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करेल, तुम्ही जर एकदा जरी या ग्रंथाचं पठण केलं ना, तरी तुम्हाला परत असं वाटेल की परत या ग्रंथाचं पठण कधी करू आणि कधी नाही असं तुम्हाला होऊन जाईल. म्हणून एकदा तुम्ही सुरुवात तर करा. कोणतंही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका. हा ग्रंथ जो तुम्ही मनापासून वाचला, तुमचा हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो आणि तुम्हाला त्याचे खूप छान अनुभव सुद्धा येतात. आपल्याला सुरुवातीला खूप भीती वाटते की खूप कडक नियम आहेत, मला नाही जमणार, पण असं नाही आहे. पण जर तुम्ही मनापासून ठरवलं ना, तर तुम्ही हे पारायण करू शकता. काही याच्यात अवघड नाही आहे. एकदा तुम्ही फक्त सुरुवात तर करा. तुम्हाला 7 दिवस कसे निघून जातील हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. इतका सुंदर ग्रंथ आहे. तुम्हाला कळलं असेल की कोणत्या दिवशी आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत आणि हे जे पारायण आहे ते आपल्याला कोणत्या वेळात करायचं आहे हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे. दुपारी 4 नंतर वाचू नका. जरी तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस असेल, पण दुपारी 4 नंतर तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायला जमणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंतच या ग्रंथाचं पठण करायचं आहे. तुम्ही एक तर ब्रह्ममुहूर्तावर उठून करा, नाही तर मग 12:30 नंतर वाचायला बसा, जेणेकरून तुमचा 4 वाजेच्या आत तुमचा तो ग्रंथ कंप्लीट होईल. तर अशाप्रकारे तुम्ही हे पारायण करा तुमच्या सोयीनुसार. 7च दिवस करायचं असतं, पण 7 दिवस आपल्याला हे नियम पाळायचे असतात. नियम कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या घरात मांसाहार तुम्हाला आणायचा नाही. तुम्ही स्वतः तर खायचाच नाही आहे, पण घरातसुद्धा मांसाहार आला नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे या पारायण काळामध्ये. दुसरा नियम म्हणजे महिलांनी आपले मासिक धर्म बघूनच या ग्रंथाचं पठण करायचं आहे. म्हणजे हा ग्रंथ तुम्ही जर एकदा वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला हा ग्रंथ मध्येच सोडता येणार नाही. तुम्हाला हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण करायचाच असतो. जरी महिलांना मासिक धर्म आला हा ग्रंथ पठणाच्या काळामध्ये, तरी तुम्ही दुसऱ्यांकडनं, तुमच्या मिस्टरांकडनं किंवा घरातील ज्या कोणी सदस्य असतील त्यांच्याकडनं हा ग्रंथ पूर्ण करून घ्या. जर तुम्हाला सुतक आलं, तुमच्या घरामध्ये विटाळ आला, सुतक आलं, तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडनं किंवा अन्य कोणत्या व्यक्तींकडनं तुम्ही हा ग्रंथ पूर्ण करून घ्या. हा ग्रंथ एकदा तुम्ही सुरू केल्यावर तुम्हाला हा ग्रंथ पूर्ण करायचाच असतो. हे पारायण तुम्हाला पूर्ण करायचंच असतं. ते पारायण तुम्हाला अर्धवट सोडता येणार नाही. लक्षात घ्या. तर त्यानंतर बघा, म्हणून मी महिलांना सांगेल की तुमचा मासिक धर्म बघूनच तुम्ही या पारायणाला बसा, हे पारायण करायला सुरुवात करा. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. या 7 दिवसामध्ये काही वाईट बघायचं नाही, वाईट विचार करायचा नाही, कोणाबद्दलही निंदा करायची नाही. कारण की आपण जी सेवा करतो आणि एखाद्याबद्दल जर आपण वाईट विचार करतो, त्याच्याविषयी वाईट बोलतो ना, तर त्याचं ते पुण्य जे आहे ना आपल्याला जे लागणार आहे ते काहीच मिळत नाही. ते उलट ते पुण्य आपण ज्याला वाईट बोलतो त्याला निघून जातं. म्हणून या 7 दिवसामध्ये कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही, वाईट बोलायचं सुद्धा नाही. लक्षात घ्या. ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे 7 दिवस कडकडीत. त्यानंतरचा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला परान्न घेता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं या 7 दिवसांमध्ये खाता येणार नाही. तुम्हाला तुमच्या घरचंच खायचं आहे. लक्षात घ्या. जर तुम्हाला अशी वेळ आलीच की तुम्हाला दुसऱ्या बाहेर जाऊन खावं लागलं,
तर आधी 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणा आणि नंतर तुम्ही बाहेरचं जेवण करू शकता. पण तुम्हाला घरचंच अन्न जेवायचं आहे. जर तुमच्या घरातल्या महिलेला मासिक धर्म आला, तुम्ही घरात खाऊ नाही शकले, तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता. फक्त तुम्हाला 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे, नंतर तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता. आणि या पारायण काळात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला काय खायचं आहे आणि काय नाही. या पारायण काळात तुम्ही 20 तारखेला सुरुवात करणार आहात, बरोबर? पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली, तर तुम्हाला 7ही दिवस चपातीच खायची आहे. जर पहिल्या दिवशी तुम्ही भाकर खाल्ली ज्वारीची किंवा बाजरीची, तर तुम्हाला 7ही दिवस भाकरीच खायची आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जे काही खाल ते तुम्हाला 7ही दिवस तेच अन्न खायचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही भाजी अदलून-बदलून खाऊ शकता. भाज्यामध्ये काय-काय तुम्ही खाऊ शकता हे पण तुम्हाला मी सांगते. भाज्यामध्ये तुम्ही पालक, शेपू, मेथी, कोबी, दोडके, गिलकं अशा ज्या भाज्या आहेत, फळभाज्या, बटाटे हे तुम्ही खाऊ शकता. बाकी तुम्ही डाळी खाऊ शकत नाही. म्हणजे ज्याचे 2 भाग होतात. गुरुमाऊलींनी सांगितलं आहे, की ज्या ज्या अन्नाचे 2 भाग होतात, ते अन्न तुम्हाला या पारायण काळात खाता येणार नाही. जसं की डाळी तुम्हाला खाता येणार नाही, कोणतंही कडधान्य तुम्हाला खाता येणार नाही. तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. कोणत्या प्रकारच्या डाळी खाऊ नका, कडधान्य खाऊ नका. तुम्हाला भातसुद्धा खायचा नाही आहे. भात खाल्ल्यामुळे सुस्ती चढते. त्यामुळे भातसुद्धा या पारायण काळामध्ये तुम्हाला खायचा नाही आहे. तुम्हाला फक्त पोळी, चपाती आणि एखादी भाजी तुम्हाला खायची आहे. आणि कांदा, लसूणसुद्धा तुम्हाला कडकडीत वर्ज्य आहे. कांदा, लसूण का वर्ज्य आहे ते पण तुम्हाला सांगते, की आपण हे पारायण करताना आपल्याला ढेकर येतात, ॲसिडिटी होते. म्हणून तुम्हाला कांदा, लसूणसुद्धा या पारायण काळामध्ये खायचा नाही आहे. कांदा, लसूण कडकडीत वर्ज्य, डाळी, कडधान्य, भात तुम्हाला खायचा नाही आहे. बाकी तुम्ही चपाती खा 7ही दिवस किंवा 7ही दिवस तुम्ही भाकरी खा आणि कोणतीही भाजी तुम्ही अदलून-बदलून भाज्या खा. 7च दिवस आपल्याला पाळायचं आहे. त्यामुळे पालक, शेपू, मेथी, नंतर कोबी, गिलकं, दोडकं, फ्लॉवरची भाजी, तुम्ही या ज्या भाज्या आहेत, बटाटा, ह्या भाज्या तुम्ही अदलून-बदलून 7ही दिवस खात जा. काही हरकत नाही. बाकी शेंगदाण्याचा कूटसुद्धा याच्याबाहेर चालणार नाही. भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून सुद्धा खाऊ नका. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर उपवास असला 7 दिवसामध्ये उपवास जर आला, उपवास काळात तुम्ही फळं खाऊ शकता. तुम्ही कोणतेही खाऊ शकता, काही हरकत नाही आहे. फक्त जे नियम तुम्हाला सांगितले आहे तेवढे पाळा आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही फळं खा. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक धान्य फराळ तुम्हाला करायचा आहे. काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे. टोमॅटो तुम्ही खाऊ शकता, पण काय आहे, जेव्हा तुम्ही आंबट पदार्थ खातात तेव्हा तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो, ॲसिडिटी होऊ शकते. म्हणून जे टोमॅटो, दही किंवा ताक हे जे पदार्थ आहे ते शक्यतो टाळा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही या पारायण काळात. आणि पारायण जेव्हा आपण करतो ना, तर सुरुवातीला आपली एक परीक्षा असते. आपल्याकडनं आपण आजारीसुद्धा पडू शकतो. म्हणून आणि काही अशा शक्ती असतात, की आपल्याकडनं पारायण पूर्ण होऊ देत नाहीत. म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट आपल्याकडनं पूर्ण होऊ देत नाहीत. म्हणून आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला हे पारायण करायचं आहे. म्हणून तुम्हाला ज्या मी भाज्या सांगितल्या आणि चपाती, भाकर अशाच पद्धतीने तुम्हाला 2 टाईम पोटभर जेवण करा. पण भात आणि डाळी, कडधान्य, त्याचप्रमाणे जे आंबट पदार्थ आहेत, दही, ताक, टोमॅटो, ज्याने तुम्हाला त्रास होईल, ॲसिडिटी होईल, पित्त होईल, असे पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास या पारायण काळामध्ये होणार नाही. तर अशामध्ये तुम्हाला समजलं असेल, की तुम्हाला आता काय खायचं आहे आणि काय नाही खायचं. तर त्याच्यानंतरचा नियम म्हणजे असा आहे बघा, तुम्हाला या पारायण काळामध्ये कोणाच्याही अंत्यविधीस जाता येणार नाही. जर तुमच्या घरामध्ये अशी वेळ आलीच, तर तुम्हाला हे पारायण अर्धवट सोडता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्यांकडनं हे पारायण पूर्ण करून घ्यावं लागेल. कोणत्या ब्राह्मणाकडनं पूर्ण करून घ्या किंवा तुमचे शेजारी-पाजारी जे कोणी असतील त्यांच्याकडनं तुम्ही हे पारायण पूर्ण करून घ्या. तुम्हाला हे पारायण अर्धवट सोडता येणार नाही. हा याचा महत्त्वाचा नियम आहे. आणि हे पारायण 7 दिवसांचंच वाचा, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 3 दिवसाचं पारायण हे एक तर गाणगापूरमध्ये जर तुम्ही केलं तर ते 3 दिवसाचं पारायण तुमचं पूर्ण होतं. पण घरी आपल्याला 3 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही, लक्षात घ्या. 3 दिवसात आपण पारायण नाही वाचू शकत. हा ग्रंथ मोठा आहे. त्यामुळे 7 दिवसात जेवढे आपल्याला अध्याय दिले आहे प्रत्येक दिवसाचे, तसे त्या अध्यायानुसार आपण जर वाचन केलं तर आपला हा 7 दिवसात ग्रंथ कंप्लीट होतो वाचून. हे पारायण आपलं कंप्लीट होतं. 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं पारायण घरी करू नका. तुम्हालाच त्रास होईल आणि तुमचं पारायणसुद्धा कदाचित कंप्लीट होणार नाही. तुम्हाला अडथळे येतील.
म्हणून पारायण घरी करायचं असेल तर 7 दिवसाचंच करायचं. आणि पारायण काळामध्ये दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवून दत्त महाराजांना स्वामींना नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. सकाळी 10:30 वाजता करा, संध्याकाळी 7-8 वाजता जरी तुम्ही केली तरी चालणार आहे. पारायण करणारा व्यक्ती जो काही अन्न खाणार आहे, तुमच्या घरात जे बनतं ते नाही, जो व्यक्ती पारायण करणार आहे तो जे खाणार आहे त्यासाठी जे बनवलं आहे तेच दाखवून, तोच नैवेद्य दाखवून त्यानंतर आरती करा. आरती कोणती करायची? गणपती बाप्पाची, दत्त महाराजांची, स्वामींची करा. अशा पद्धतीने तुम्हाला ही आरती करून नैवेद्य दाखवून ते ते जे ताट आहे ते तुम्हाला स्वतः ग्रहण करायचं आहे. जो पारायण करत आहे त्याने तो नैवेद्य तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचा आहे. हां, आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली आहे ती म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचायला बसणार सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचायला बसणार तेव्हा तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र आणि स्वामी स्तवन, श्री स्वामी स्तवन हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. किंवा हा जेव्हा गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही आणाल दिंडोरी प्रणित, तेव्हा याच्यामध्ये सुद्धा श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे, गायत्री मंत्र सुद्धा दिलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे. रोज सकाळी ग्रंथ वाचायला तुम्ही जेव्हा बसणार तेव्हा तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र, श्री स्वामी स्तवन आणि गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रंथपठणाला पारायणाला म्हणजे वाचायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. रोज 7ही दिवस लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रंथ हे पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे. हे 7 दिवस तुम्हाला किती अध्याय वाचायचे हे तुम्हाला मी सांगितलं आहे. कोणते नियम पाळायचे हे पण सांगितलं आहे. नियम कडकडीत पाळा. काळं वस्त्र घालू नका. पारायण करतानाच नाही, सेवा करतानाच नाही, तर इतर वेळेस 7ही दिवस 8ही दिवस तुम्ही हे काळं वस्त्र घालू नका. कोणतंही काळं वस्त्र तुमच्या अंगावर जो पारायण करणार आहे त्याने काळं वस्त्र घालू नका. चामड्याची चप्पलसुद्धा वापरू नका. म्हणजे हे खूप नियम आहेत. आणि आपल्या घरात जरी कोणी आलं तरी वेळोवेळी गोमूत्र शिंपडत जा, जेणेकरून कोणी कुठून कुठून येतं आपल्याला माहीत नसतं. कोणी आपल्या घरात आलं तर तो व्यक्ती गेल्यानंतर घरात गोमूत्र शिंपडून द्यायचं. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची. आपलं घर जेवढी जास्तीत जास्त पवित्रता राखली जाईल आपल्या घरामध्ये तेवढी राखण्याचा प्रयत्न करायचा आहे हे पारायण करताना. वेळोवेळी दिवसातून 4-5 वेळेस गोमूत्र शिंपडत जा पूर्ण घरामध्ये. कोणी व्यक्ती आली तरी गोमूत्र शिंपडत जा. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. एक धान्य फराळ करायचं आहे. धान्य कोणतं खायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. परान्न खायचं नाहीये. तर त्यानंतर बघा तुम्हाला खालीच झोपायचं आहे. पलंगावर किंवा सोफ्यावर बसू नका. सोफ्यावर सुद्धा बसू नका, पलंगावर सुद्धा झोपवू नका, बसू नका. तुम्हाला खालीच बसायचं आहे, खालीच झोपायचं. जो कोणी व्यक्ती पारायण करतो हे त्याने खालीच झोपायचं. खाली तुम्ही सतरंजी अंथरा, चटई अंथरा, त्याच्यावर तुम्ही झोपा, पण पलंगावर गादीवर तुम्हाला झोपायचं नाही. या पारायण काळात आहे ना आपल्याला म्हणजे ज्या अशा सुविधा असतात ना आपल्या त्याचा आपल्याला त्याग करायचा असतो. जेव्हा आपण कोणती गोष्ट त्याग करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं. आणि एखादी गोष्ट त्याग करून आपण एखादी सेवा करतो ना तर त्या सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला आपल्या सुविधांचा त्याग करायचा असतो. गादीवर आपल्याला झोपायचं नाही आहे, खालीच झोपायचं आहे, खालीच बसायचं आहे. आणि बघा चुकून माकून आपल्याकडनं कधी कधी पलंगावर बसलं जातं किंवा सोफ्यावर बसलं जातं. आपल्याला सवय असते रोजची. तर रोज संध्याकाळी पारायण करणाऱ्याने रोज संध्याकाळी रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. लक्षात घ्या, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, नामावली नाही, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला झोपायला जायचं आहे. जेणेकरून दिवसभरात जरी तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्याच्यासाठी ते एक क्षमापण स्तोत्र असतं. तुमच्या त्या चुकांची माफी मागण्यासाठी तुम्हाला त्या स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला झोपायला जायचं आहे. अशा रीतीने आपल्याकडनं या 7 दिवसात दत्त महाराजांची सेवा घडते. आणि विष्णू सहस्त्रनाम आपण पठण करतो 7ही दिवस. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ती एक सेवा खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्याकडनं ज्या चुका घडतात त्यासाठी ते स्तोत्र तुम्हाला प्रत्येकाला पठण करायचंच आहे. ही सेवा करायला विसरू नका. तुम्ही जेव्हा झोपणार तेव्हा डाव्या कुशीवर झोपा सर्वात आधी. त्यानंतर झोपेमध्ये आपण आपली कुशी बदलतोच, पण झोपताना सर्वात आधी डाव्या कुशीवर झोपा. तुम्हाला दत्त महाराज या 7 दिवसामध्ये काहीतरी संकेत देत असतात. त्या काही इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे पारायण करणार आहात, बरोबर. तर या 7 दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर आधी झोपतात ना तर दत्त महाराज तुम्हाला या 7 दिवसांमध्ये काहीतरी संकेत देत असतात. एक तर तुम्हाला ते स्वप्नात येऊन दर्शन देतात,
किंवा काही ना काही तुम्हाला संकेत देतात. म्हणून आधी झोपताना डाव्या कुशीवर झोपा. त्यानंतर झोपेमध्ये जरी तुम्ही कुशी बदलली तरी काही हरकत नाही, पण झोपताना सुरुवातीला डाव्या कुशीवरच झोपा, जेणेकरून तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन घडेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये काही डाऊट नसतील, मी तुम्हाला सगळं नियम अटी सांगितलेल्या आहेत. हेही नियम सगळे पाळून, अटी पाळून काय खायचं आहे काय नाही हे पण तुम्हाला सांगितलं आहे. हे सगळ्या नियम पाळून तुम्हाला हे पारायण करा. खूप सुंदर असे अनुभव आहेत गुरुचरित्र पारायणाचे. नक्की करून बघा या दत्त जयंतीला. खूप सुंदर तुम्हाला अनुभव येतील. तुमच्या इच्छित मनोकामना ज्या काही आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील आणि त्या सगळ्या पूर्ण होऊ देत ही मी महाराजांच्यासाठी प्रार्थना करते. हे 7 दिवस आपल्या सेवेसाठी द्या. हे 7 दिवस या कडकडीत नियमांचं पालन करा, तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल. तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. फक्त 7 दिवस असेच निघून जातात. खूप काही तुम्हाला वाटेल, सुरुवातीला खूप तुम्हाला कंटाळा येईल, आळस येईल, तुम्हाला भरपूर काही वाटेल, पण कंटाळा आळस करू नका. हे 7 दिवस असेच निघून जातील, तुम्हाला सुद्धा समजणार नाही. खूप प्रभावी सेवा आहे दत्त महाराजांची, जी आपल्याला दत्त जयंतीनिमित्त करायची आहे. मी सगळ्यांना कळकळीने विनंती करेल की सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण यावर्षी नक्की करा. खूप सुंदर सुंदर तुम्हाला अनुभव येतील आणि साक्षात आपल्याला दत्त महाराज दर्शन आपल्याला या पारायण काळात मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे पारायण करायलाच हवं. तर चला, ही खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर तुम्हाला अजूनही तुम्हाला या सेवेमध्ये, या पारायणामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. उद्यापन कसं करायचं आहे याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ करणारच आहे. तर आत्तापर्यंत या सेवेमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.